मला ते आवडायचे खूप. की माझं लग्न माझं काही लव्ह मॅरेज नव्हतं. आई-वडिलांनीच लावून दिलं पण त्यांचं दिसणं, त्यांच्या सगळ्या गोष्टी मला खूप आवडायच्या ते. आजपर्यंत पण मी लग्नाचा विचार नाही करत. करायचं पण नाहीये मला. बरं मग मला सांगा, आता तुम्हाला जो हा त्रास होतोय, म्हणजे मानसिक वगैरे त्रास देण्याचा प्रयत्न केला, मानसिक, शारीरिक त्रास देण्याचा प्रयत्न केला. तुमचा भाऊ तुमच्यापेक्षा मोठा आहे. हां. मग तुमच्या भावानेच लग्न ठरलं होतं हे. हं. मग भावाला कधी तुम्ही कानावर नाही घातल्या या गोष्टी, की मी असं-असं? खूपदा त्याच्या कानावरती घातल्या, पण त्याला एवढा मानसिक त्रास व्हायचा, की त्याच्या कमवण्यावरती शब्द उठवायचे माझे मिस्टर. कारण आमचं बरं. गाव एकच असायचं. हं. एकच गाव असल्यामुळं माझे मिस्टर म्हणायचे, की त्याला कमवायची अक्कल नाही. असं दुसऱ्या त्याचे जे मुलं बरोबरचे असायचे, त्या मुलांच्या कानापर्यंत माझे मिस्टर बोलायचे, की त्याला कमवायची अक्कल नाही. त्याला काय येतं? ते ऐकत नाही, ते असं नाही, तसं नाही. असं मिळून मिसळून नाही, की आपला मेहुणा आहे वगैरे अशा गोष्टी कधीच नाही करायचा. मग आज भावाला कुठेतरी वाईट वाटतं का आपल्यामुळे आपल्या बहिणीचं वाटोळं झालं? नाही त्याला वाटत असेल वाईट पण कुठेतरी त्याचा पण मला मानसिक त्रास इकडून पण झाला, इकडून पण झाला आणि मान्य आहे मला. मग मी हजार वेळा सांगितलं होतं, की हं. आईला, वडिलांना, सगळ्यांना, की तुम्हाला जो त्रास होतोय ना, मीच पूर्ण तर जळाले, तर तुम्हाला थोडी झळ लागणारच कारण तुम्ही माझ्या जवळचे आहेत ना. जर शेजारी घराला आग जर लागली एखाद्या, तर शेजाऱ्यांना थोडा तरी म्हणजे झळ लागतेच ना. नाही पण कुठेपर्यंत कुठल्या गोष्टी कुठेपर्यंत सहन करायच्या ह्याला मर्यादा असतात ना हां, थोड्या. मर्यादा असतात.